नमस्कार माझ्या बांधवांनो, आज आपला विषय आहे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का? माझं वैयक्तिक मत आहे हो, मराठ्यांना आजही आरक्षणाची गरज आहे आणि आजच्या 60 वर्षापूर्वी सुद्धा आरक्षणाची गरज होती. तुम्ही म्हणताल का? हो, याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेली पण होती की मराठ्यांना तेव्हा सुद्धा आरक्षणाची गरज होती. कारण की 80% मराठा समाज हा शेतीवरती उदरनिर्वाह करत होता आणि शेतीवरती त्यांना माहिती होतं की आपण फक्त आपल्या गरजा सुद्धा भागू शकत नाही, एवढंच आपण कमवू शकतो हे त्यावेळेसही त्यांना माहित होतं. आणि आज ते प्रखरतेने सर्वांच्या समोर आलेलं सुद्धा आहे, कारण की महागाई तेवढी वाढलेली, खर्च वाढलेला आहे. आता गोष्ट चालली 70 वर्षापूर्वी. हो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पण होतं की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि त्याचा विचार व्हावा. परंतु मराठ्यांतले जे 20% मराठे होते की ज्यांच्याकडं गडगंज संपत्ती किंबहुना 100, 200, 400 एकर शेती होती, त्यांना ते आरक्षण घेणं म्हणजे कमीपणा वाटत होता. आरक्षण घेणं म्हणजे आपण कुठेतरी मागास आहे असं वाटत होते. ते कदाचित मागास नव्हते, पण त्यांचा समाजातला काही घटक म्हणजे 80% घटक मागास होता हे ते विसरून गेले. ही तिथं त्यांच्याकडनं कुठेतरी चूक झाली. आपण नाही, पण आपले समाजातले 80%. कारण बाकी 80% समाजात 20, 25, 30, 40 एकर जमीन होती. तेव्हा लोकसंख्या कमी होती. जशी जशी लोकसंख्या वाढत गेली, जमिनीचे तुकडे होत गेले आणि आताच्या घडीला, आताच्या पिढीला ते डायरेक्ट 2 आणि 4 एकर वरती आलेत. आणि सुरुवातीच्या काळात परत एक महत्वाचं, आपल्याला जो शेती असल्यामुळं जो मोठा शेतकरी किंवा मोठा मराठा बांधव आहे, तर त्यांचं एक सांगणं असायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. त्यामुळं चाकरी म्हणजे नोकरी, म्हणजे जॉब. तर जॉबला कनिष्ठ मानलं गेलं आणि इथंच फसगत झाली. मग सर्वात जास्त मुलं जे आहेत ना, ते जॉब नाही म्हणून, कारण मधल्या काळात मानसिकता झाली की नोकरी करायची कशासाठी? जॉब मिळवण्यासाठी. आणि इथंच प्रॉब्लेम झाला. मराठ्यांचे पोरं कमी शिकलेत, काही शिकलेही, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती, कारण आरक्षणाला आपण नाही म्हटलेलो होतो. आपण म्हणजे जे 20% मराठे आहेत ते नाही म्हटले होते. सुरुवातीला म्हटले उत्तम शेती म्हणून जास्त लक्ष शेतीकडे गेलं. नंतरच्या काळात थोडी जाणीव झाली, तर तोपर्यंत वेळ निघून गेली होती, तर शिकून नोकऱ्या कुठं भेटतात अशी मानसिकता झाली. जेव्हा कळालं की शिकून काही भेटत नाही, तर न शिकता काय भेटणार आहे, म्हणून जास्तीत जास्त परत मराठा समाज शिक्षणाकडे वळाला. आता प्रॉब्लेम काय झाला? गेल्या काही वर्षामध्ये खर्च भरमसाठ वाढलाय. मग तो शिक्षणाचा असेल आणि गरजा. गेल्या 10 वर्षामध्ये गरजा फार वाढल्यात, खर्च फार वाढलेत, शिक्षणावरती खर्च सुद्धा फार वाढले, परंतु जमिनीचं क्षेत्रफळ तेवढंच राहिलं, उत्पन्न सुद्धा कमी झालं. शेतीमालाचा भाव जो आहे त्याचा नेहमीच प्रॉब्लेम. हा जो प्रॉब्लेम आहे तो सतवत गेला. आजही बघा, सर्वात जास्त तीव्रता जर आरक्षणाची कुठं भासत असेल तर ती मराठवाड्यात आहेत. आणि मराठवाड्यात, आणि ते पण ग्रामीण भागात जास्त आहेत. कारण की जेव्हा त्यांना एखादा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी बाहेर पाठवायची वेळ येते, तर त्यांना खर्च एक नाही तर डबल होतो. म्हणजे शिक्षणासाठी खर्च लागतो आणि विद्यार्थी तिथं राहण्यासाठी, हॉस्टेलसाठी खर्च असतो. आज जर त्या मराठा बांधवाला जर आरक्षण असतं मित्रांनो, तर त्यांच्यासाठी राहण्यासाठी हॉस्टेल असतं, एकतर फ्री असतं नाहीतर कमी पैशामध्ये सुविधा असते. तिथं हॉस्टेलमध्ये ते मेस असेल, या सर्व गोष्टी, म्हणजे राहण्याचा खर्च कमी झाला असता. जिथं कॉलेजची फीस 5 लाख 2 लाख रुपये आहे, ती डायरेक्ट एकतर अर्धी किंवा मग 25% त्यांना भरावं लागली असती. म्हणजे हा खर्चाचा जो लोड आहे तो कमी झाला असता. मग ही जी तीव्रता जी कशामुळे आहे, तर हा जो खर्च जो आहे, गेल्या काही वर्षामध्ये खर्च फार वाढलेला आहे, पण उत्पन्न कमी झालेलं आहे. त्यामुळं ही आजही गरज आहे, 70 वर्षापूर्वी ही गरज होती. आज खंत वाटते की जेव्हा एखादा विद्यार्थी मेहनत करतो, पण मेहनत करताना
त्याच्या स्वप्नाला त्याला सुद्धा तडजोड करावं लागतं. कित्येक विद्यार्थी आहेत पार्ट टाइम जॉब करून ते शिकतायत. मित्रांनो, आज आपल्याला शिक्षणाची आणि नोकरीची जेवढी प्रखरतेने प्रत्येकाला जाणीव होती, आजच्या 20 वर्षापूर्वी सुद्धा काहींना जाणीव झालेली आहेत. त्यातला मी एक आहे. मी पर्सनल वरती येतोय कारण की ती जाणीव आजच्या 20 वर्षापूर्वी मला सुद्धा झाली होती. मित्रांनो, यातनं माझ्या जनरेशनचे पुष्कळ मराठ्यांची मुलं गेलेले आहेत. बऱ्याच जणांचे ना आर्थिक गणित बिघडलेले आहेत, विस्कळीत झालेले आहेत. गेल्या 20 वर्षापूर्वी मी जेव्हा वेगवेगळ्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी गेलो आणि तेव्हा मला असं जाणवलं की इथली फीस 50,000 ते 80,000 आणि राहण्याचा खर्च आपला 30 ते 40,000 आणि त्यावेळेस पूर्ण खर्च काढला तर 1.25 लाख ते 1.5 लाख खर्च होत होता. आज हा व्हिडिओ माझी फॅमिली सुद्धा बघणार आहेत. थोडा वेळ घेतो मित्रांनो. जेव्हा खर्च 1.25 लाख 1.5 लाख होता माझा एकट्याचा आणि वडिलाचं उत्पन्न जेव्हा 1.25 लाख 1.5 लाख होता, तर करायचं काय? यस, काही गोष्टीत सॅक्रिफाईस केलं, कॉम्प्रोमाइज केलं, पार्ट टाइम जॉबही केला, पण जाणीव होती आणि जिद्द होती. थांबायचं नाही, कारण की मोठे स्वप्न दाखवलेले होते आणि मोठं स्वप्न बघितलेलं होतं आणि काहीतरी मोठं करायचं याची जाणीव झाली. नंतर प्रामाणिक प्रयत्न केलेत, प्रामाणिक प्रयत्नाचं फळ सुद्धा भेटलं. त्याची जाणीव आज पण आहे. जेव्हा कधी ग्रामीणचा विद्यार्थी येतो ना, माझ्या मनात असून सुद्धा मला फीस वाढून घ्यावी अशी वाटत नाही. खर्च जरी वाढला ना तरी पण मी प्रयत्न करतो की आपल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. एक शिक्षक असल्यामुळं मला काही जात पात हा विषयच नाही. आज ती वेळ नाही की मला माझं सांगत बसण्याची. आज वेळ येत जेव्हा मी बघतो ना हे मराठ्यांचे पोरं हे पोलीस भरतीसाठी आणि आर्मी भरतीसाठी फिरतात ना, याची जाणीव आहे मला. बरोबर, मला जे बोलायचंय ना मी त्यांच्या मार्फत बोलतो. ही जाणीव आहे मला. ते एका रूम मध्ये 4-4, 5-5, 6-6 जण राहतात, कारण की आपल्याला खर्च कमी आला पाहिजे. 1000 रुपयामध्येच आपलं राहणं झालं पाहिजे. अरे कितीतरी मेसवाले आहेत की आर्मीची किंवा पोलीसची भरती करायची म्हटली ना, त्यांच्यासाठी मेस नाही म्हणतात, नाहीतर त्यांच्यासाठी 200 रुपये, 100 रुपये, 500 रुपये वाढून घेतात. कारण की ते एक्सरसाइज करतात तर थोडं 2 चपाती 1 चपाती जास्त खातात. किती परेशानी. आणि ते किती उपाशी राहतात ना, ते किती काटकसरीनं जगतात ना, ते प्रश्न असतो. कारण की घरी गेलं तर डायरेक्ट जमीन 1-1.5-2 एकर राहिलेली आहे. तिनं आपल्याला जगवलंय, पोचलं इथपर्यंत, पण भविष्य काय? कारण की ज्याला आपण शेतकरी राजा म्हणतो ना,
जो जगाचा पोशिंदा आहे ना, पण तो संपवा हेच सगळं षडयंत्र आहे. ते कोण एका व्यक्तीचं नाही येत. तर याच्यासाठी जिम्मेदार सुद्धा आपणच आहेत, कारण आपण कधी डोळे उघडलेच नाही ना. असो, फक्त मी अजून पण सांगेल, फक्त आरक्षणानेच सगळं काही होणार आहे असं नाही. आरक्षणाचा फायदा घेता पण आला पाहिजे. आणि मी जे मोठाले मराठे आहेत, मी त्यांच्यासाठी आवर्जून सांगेल, त्यांना गरज नाही येत ना. आज असे कितीतरी समाज आहेत की त्यांना आरक्षण आहेत, पण त्या आरक्षणाचा फायदा घेत नाही. काही त्यांच्या अज्ञानामुळं घेत नाही, काही त्यांना गरज वाटत नाही म्हणून घेत नाही. बघा बरं का, दोन्ही पण आहेत. तसंच 15-20% मराठ्यांनी तो समजूतदारपणा दाखवायचा. तर ज्यांना गरज आहे त्यांना घेऊ द्या. पहिलं शिक्षण, नंतर नोकरी, हे 2 गरज. जर हे झालं नाही तर पुढच्या 10 वर्षामध्ये फार भयानक आणि वेगळी परिस्थिती होऊन जाईल. असो, मी जास्त वेळ बोलत नाही, थोडंसं भावनिक झालो होतो, त्याबद्दल माफी असावी. एक मला सांगायचं, हा जो गरजवंत मराठा आहे ते 80% आहेत, आणि तो गरजवंत मराठ्याचा लढा उभारणारा तो 80%तला एक चिंगारी आहे, ती म्हणजे मनोज पाटील जरांगे. मित्रांनो, बऱ्याच जणाला वाटेल मला आरक्षणाची गरज काय. भाऊ, तुमच्यासाठी, तुझ्यासाठी आरक्षणाची गरज नसेल, पण तुझ्या येणाऱ्या पिढीला आरक्षणाची गरज असू शकते. किंवा मी तर 4 पिढ्या बसून खाईल एवढं कमवून ठेवलेलं आहे. भाऊ, तो पण विचार दूर ठेव. तू फक्त या जगात तुझ्यासाठी नाही जगायचंय. तू जेव्हा स्वतःच्या पायावरती उभा राहतो, तू जेव्हा मोठा होतो ना, आपल्या समाजातील घटकाचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यांच्यासाठी आपल्याला मनोज पाटील जरांगे सोबत उभं राहायचंय. कारण की एखादं व्यक्तिमत्व बनण्यासाठी 10, 12, 15 वर्ष लागतात. तर तेवढा वेळ 10, 12, 15 वर्ष त्या व्यक्तीने दिलेला आहे. स्वतःच्या नावावरची 2 एकर जमीन विकून समाजासाठी एवढं दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही एक शेवटची आशेची किरण दिसत आहेत, जिथं मराठ्यांना आरक्षण भेटू शकतं. नाहीतर याच्यानंतर विसरा, आरक्षण विसरा.